5 things your accountant must do on a daily basis. Welcome to Accounts and much more. आज आपण बघणार आहोत तुमच्या अकाउंटंटनी रोजच्या रोज करायच्या 5 गोष्टी आणि 6वा एक बोनस पॉइंट आहे जो तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला त्याचा उपयोगच होणार आहे. नंबर 1, चेक द ड्यू डेट कॅलेंडर. ड्यू डेट कॅलेंडर चेक करण्याचे 3 महत्त्वाचे फायदे म्हणजे सगळ्यात पहिलं तुमचे कुठलेही कंप्लायन्सेस मिस होत नाहीत. रोजच्या रोज ड्यू डेट कॅलेंडर चेक केलं तर आज करायचे कंप्लायन्सेस तसंच पुढे काही येणारे कंप्लायन्सेस असतील, पेमेंट्स करायचे असतील तर ते मिस होत नाहीत. नंबर 2, कंप्लायन्स सोडून सुद्धा आपल्याला रोज करायची काही कामं असतात, जसं की एखादा फॉलोअप करायचा आहे, कस्टमरला फॉलोअपसाठी तुम्हाला फोन करायचा आहे, 4 दिवसांनी एखादं महत्त्वाचं पेमेंट करायचं आहे. ते सगळं जर ड्यू डेट कॅलेंडर मध्ये लिहून ठेवलं तर त्या दिवशी जेव्हा आपण ड्यू डेट कॅलेंडर सकाळी बघतो त्यावेळेला ते पेमेंट होतं किंवा तो फॉलोअप पूर्ण होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिन्याभरामध्ये जर तुम्हाला कुठले रिटर्न्स भरायचे असतील तर त्या दृष्टीने तुम्हाला त्याचं वर्किंग करण्याची सुरुवात करण्यासाठी मदत होते. सो तुम्हाला रोजच्या रोज ड्यू डेट कॅलेंडर चेक करायचं आहे. नंबर 2, एंट्रीज. आपल्या अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला रोजच्या रोज काही एंट्रीज करायच्या असतात. जसं की आपण सेल इनवॉइस बनवतो, आपल्याला अनेक बिलं येत असतात, सप्लायर कडनं बिल येत असतं, परचेसचं रॉ मटेरियलचं एखादं बिल येत असतं, तसंच कुठल्या एक्सपेन्सेसचं बिल येत असतं. या सगळ्या बिलांची आपल्याला रोजच्या रोज आपल्या अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये एंट्री करायची असते. एंट्री करताना आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? चूज द करेक्ट व्हाउचर टाइप, चूज द करेक्ट लेजर अँड चूज द करेक्ट स्टॉक आयटम. व्हाउचर टाइप म्हणजे काय? तर परचेसची एंट्री ही परचेसच्याच व्हाउचर टाइप मध्ये झाली पाहिजे, एक्सपेन्सेसची एंट्री ही जर्नल मध्ये झाली पाहिजे किंवा पेमेंटच्या थ्रू झाली पाहिजे. हे करताना कुठेही चुकायचं नाहीये की परचेसची एंट्री चुकून जर्नल मध्ये केली, फिक्स्ड असेट्स विकत घेतले ते चुकून परचेसला टाकले, असा होता कामा नये. म्हणून व्हाउचर टाइप सिलेक्शन हे महत्वाचं आहे. त्यानंतर अकाउंटिंग हेड चूज करणं हे महत्वाचं आहे की एक्सपेन्सेसची एंट्री करताना तो कुठला एक्सपेंडिचर आहे, ट्रॅव्हलिंग आहे का ट्रान्सपोर्ट आहे, सगळंच्या सगळं ट्रान्सपोर्टला टाकायचं नाहीये, ट्रान्सपोर्ट इनवर्ड आहे का आउटवर्ड आहे त्याप्रमाणे एंट्री करायची आहे. ऑफिस एक्सपेन्सेसला सगळ्या एंट्रीज टाकायच्या नाहीयेत, त्याचं बायफर्केशन करायचं आहे. तसंच फायनान्शियल एक्सपेन्सेस, बँक चार्जेस हे सगळे वेगवेगळे त्या अकाउंट हेडला पडले पाहिजे. तिसरी गोष्ट आहे चूज स्टॉक आयटम करेक्टली. स्टॉक आयटम चूज करताना कुठलेही चुकायचं नाहीये, नाहीतर ज्या वेळेला आपण स्टॉक घेतो त्यावेळेला आपला खूपच गोंधळ उडतो. त्याच्यामुळे स्टॉक आयटम सुद्धा करेक्टली चूज करायचा आहे. एंट्रीमध्ये पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे टॅक्सेस. टॅक्सेस एंटर करताना बरोबर टॅक्स रेट चार्ज केलेला आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला जीएसटी 18% ऍप्लिकेबल असेल त्या बिलामध्ये तर बेसिक अमाऊंट वरती 18%, 9% सीजीएसटी आणि 9% एसजीएसटी बरोबर कॅल्क्युलेट केला आहे का नाही हे चेक करून घ्यायचं आहे. तसंच एंट्री करताना परचेसची एंट्री जर असेल किंवा तुम्ही इनपुटची जर एंट्री करत असाल तर सीजीएसटी इनपुटला ती एंट्री पडली पाहिजे आणि सेल्स इनवॉइस जर करत असाल तर सीजीएसटी आउटपुटला ती एंट्री पडली पाहिजे. सो तुम्ही जेव्हा अकाउंट हेड चूज करता त्यावेळेला तुम्ही कुठला व्हाउचर एंटर करताय त्याप्रमाणे ते अकाउंट हेड चूज केलं पाहिजे. तिसरा पॉइंट एंट्रीमध्ये अतिशय महत्वाचा असा आहे की नॅरेशन. नॅरेशन हे कम्प्लिटली लिहिलं गेलंच पाहिजे, कारण एकदा तुम्ही त्या बिलाची एंट्री केलीत आणि ते बिल फायलिंगला गेलं की परत मागच्या वर्षीची, त्याच्या मागच्या वर्षीची, गेल्या 7 वर्षांची फाईल काढून तुम्ही ते बिल बघू शकत नाही. सो तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्येच तुम्हाला नॅरेशन इतकं कम्प्लीट आणि परफेक्टली लिहायला पाहिजे की तुम्हाला ते बिल त्या फाईल मधनं काढून बघायची वेळच यायला नाही पाहिजे. मग नॅरेशन मध्ये तुम्ही काय काय लिहाल, क्वांटिटी किती घेतली होती, रेट काय होता, डिस्काउंट मिळालं होतं का, हे सगळंच्या सगळं तुम्ही नॅरेशन मध्ये लिहू शकता. जर तुम्हाला एखादी एंट्री करायला अदरवाईज 2 मिनिटं वेळ लागत असेल ना तर जरा दुप्पट वेळ घ्या, 4 मिनिटं वेळ घ्या, पण एंट्री व्यवस्थित नॅरेशन सकट पूर्ण, अगदी व्यवस्थित पूर्ण आपल्याला करायची आहे, जेणेकरून त्याचा आपल्याला नंतर उपयोग होणार आहे. पॉइंट नंबर 3, चेक द कॅश बॅलन्स. फिजिकल कॅश बॅलन्स हा तुम्ही ऑफिस सोडायच्या आधी मोजला गेलाच पाहिजे आणि तो बॅलन्स तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरशी मॅच होतोय का नाही तेही बघितलं गेलं पाहिजे. त्याकरता तुम्हाला पहिली गोष्ट काय करायला पाहिजे, रोजच्या रोज तुम्हाला तुमची पेमेंटची कॅश व्हाउचर्स बनवायची आहेत. ती डेली बेसिस वरच करायची आहेत, कारण तुम्ही ज्यांना कॅश देता तो माणूस तुमच्या समोर असतानाच ते कॅश व्हाउचर त्या माणसाच्या नावाने बनवलं गेलं पाहिजे आणि त्या माणसाची सही त्या कॅश व्हाउचर वरती घेतली गेली पाहिजे. एकदा तो माणूस पैसे घेऊन निघून गेला की तुम्ही व्हाउचरवर सही करून घेऊ शकत नाही. म्हणून समोरासमोर रोजच्या रोज कॅश व्हाउचर्स क्लिअर केली गेली पाहिजेत. एकदा तुमची कॅश व्हाउचर्स बनवून झाली की कॅश व्हाउचर्सची रिसिट्स आणि पेमेंटच्या एंट्रीज
तुम्हाला तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये करून घ्यायचे आहेत. म्हणजेच एकदा तुम्ही अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये एंट्रीज पूर्ण केल्या की दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्ही ऑफिस सोडता त्याच्या आधी तुमची फिजिकल कॅश आणि अकाउंटिंग सॉफ्टवेअर मधली कॅश ही मॅच व्हायला पाहिजे. पॉइंट नंबर 4, चेक युअर बँक ट्रान्झॅक्शन्स. बँक ट्रान्झॅक्शन्स एंटर करायची म्हणजे सगळ्या बँक रिसीट्स आणि बँक पेमेंट्सची एंट्री तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये करून घ्यायची. ज्या वेळेला आपण रिसीट्सची एंट्री करत असतो, समजा तुम्हाला एखाद्या कस्टमर कडनं एखादी रिसीट आलेली आहे, मे बी ती तुमच्या अकाउंटला डिरेक्टली जमा झाली असेल किंवा तुम्ही एखादा चेक डिपॉझिट केला असेल, ती एंट्री जेव्हा तुम्ही तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये करून घेता तेव्हा विदाउट फेल तुम्हाला काय चेक करायचंय की कुठल्या बिलांच्या अगेन्स्ट ते पेमेंट आपल्याला मिळालेलं आहे. सो बिल बाय बिल तुम्हाला ते अकाउंट क्लिअर करायचं आहे. समजा पेमेंट करताना तुमच्या कस्टमरने टीडीएस कट केलेला असेल तर ती टीडीएस ची एंट्री सुद्धा तुम्हाला रिसीटच्या एंट्री बरोबरच कंप्लीट करून घ्यायची आहे. ज्या वेळेला तुम्ही पेमेंट करता तेव्हा एखाद्या सप्लायरचं पेमेंट करतात तेव्हा सुद्धा तुम्हाला बिल टू बिल पेमेंट करायचं आहे. सो एंट्री करताना तुम्ही कुठल्या बिलच्या अगेन्स्ट ते पेमेंट केलेलं आहे हे तुम्हाला बिल वाईज तिथे एंट्री करताना करून घ्यायचं आहे. इन ऍडिशन टू धिस तुम्हाला अगेन नॅरेशन कंप्लीट करायचं आहे. चेक नंबर असेल, ऍडव्हान्स दिलेला असेल, कुठल्या दुसऱ्या कारणासाठी तुम्ही पेमेंट केलेलं असेल ते तुमच्या नॅरेशन मध्ये अपडेट करून घ्या. बँक ट्रान्झॅक्शनचा पुढचा पॉइंट आहे बँक स्टेटमेंट डाउनलोड करा. तुमचं जर बँक स्टेटमेंट तुम्ही डाउनलोड केलं नाही तर बँकेमध्ये ज्या डिरेक्टली एंट्रीज होतात, जसं बँक चार्जेस बँक डेबिट करतं तसंच कस्टमरनी समजा डायरेक्ट बँकेमध्ये तुमचे पैसे जमा केलेले असतील तर ते तुम्हाला कळत नाही. सो अशा वेळेला तुम्ही जर बँक स्टेटमेंट डाउनलोड करून घेतलं तर तुम्हाला या एंट्रीज तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये करायला खूप सोपं पडेल. जेव्हा तुम्ही बँक स्टेटमेंट डाउनलोड करता आणि सगळ्या अकाउंटिंग एंट्रीज पूर्ण करून घेता तेव्हा बँक रिकन्सिलिएशन सुद्धा तुम्हाला पूर्ण करून घ्यायचंय. एखादा चेक तुम्ही इश्यू केलेला आहे तो अजून बँकेमध्ये क्लिअर झालेला नाहीये, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बँक रिकन्सिलिएशन केल्यानंतर लक्षात येतात. सो बँक रिकन्सिलिएशन रोजच्या रोज झालंच पाहिजे. पॉइंट नंबर 5, फायलिंग. अतिशय महत्वाचा पॉइंट फायलिंग. फायलिंग करताना पहिल्यांदा काय चेक करायचं आहे की जे डॉक्युमेंट तुम्ही फाईल करता आहात त्याची तुमची अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये एंट्री झालेली आहे का नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला हे चेक करायचं आहे की ते डॉक्युमेंट अप्रोप्रिएट फाईलला अप्रोप्रिएट प्लेस मध्येच फायलिंग झालं पाहिजे. डेट वाईज फायलिंग करायचं आहे आणि फाईल बरोबर अप्रोप्रिएटच असली पाहिजे. डॉक्युमेंट फायलिंग करताना फाईल चुकवू नका, कारण नंतर ज्या वेळेला तुम्ही ते डॉक्युमेंट सर्च करायला जाता तेव्हा ते त्याच फाईलला बरोबर मिळालं पाहिजे. जनरली प्रत्येक अकाउंटंटकडे एक स्वतःचा फोल्डर हवा. ज्या वेळेला दिवस संपत येतो त्यावेळेला एक वेळ ठरवून त्या फोल्डर मधलं प्रत्येक डॉक्युमेंट फायलिंगला गेलं पाहिजे आणि फोल्डर रिकामा झाला पाहिजे. दिवसाच्या शेवटी अख्खा फोल्डर रिकामा पाहिजे आणि सगळ्या एंट्रीज तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये झालेल्या पाहिजे. या होत्या 5 गोष्टी ज्या तुमच्या अकाउंटंटनी रोजच्या रोज केल्या गेल्या पाहिजे. आता मी सांगणार आहे पॉइंट नंबर 6. हे माझं एक सजेशन आहे, जे तुम्ही जर ऑप्ट केलं तर तुम्हाला त्याचा नक्की म्हणजे 100% त्याचा फायदाच होणार आहे तुम्हाला. पॉइंट नंबर 6 असा आहे बिझनेस जर्नल. जसं आपण एखादी रोजनिशी लिहितो म्हणजे आपण काय लिहितो, रोज घडलेल्या महत्वाच्या घटना, तसंच आपल्याला एक बिझनेस जर्नल लिहायचंय की आज दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घटना. या घटना काय काय असू शकतात तर तुम्ही कुठल्या तरी एका कस्टमरला व्हिजिट केलेली आहे, तुमच्या सप्लायरने तुमच्या युनिटला व्हिजिट केलेली आहे, तुम्हाला खूप मोठी ऑर्डर मिळालेली आहे किंवा तुम्हाला आज एक खूप महत्वाचं गव्हर्नमेंटचं काम मिळालेलं आहे, एखादं महत्वाचं टेंडर भरलेलं आहे. कुठलीही गोष्ट जी आजच्या दिवसात महत्वाची घडली किंवा एखादी लक्षात राहण्यासारखी गोष्ट जी तुम्ही आज पूर्ण केली, हे आपल्याला त्या बिझनेस जर्नल मध्ये लिहून ठेवायचं आहे. माझा अनुभव असा आहे की हे जेव्हा आपण बिझनेस जर्नल लिहितो तेव्हा पुढे जाऊन 4-5 महिन्यानंतर अरे ही गोष्ट कधी केली होती ते पटकन आपण बिझनेस जर्नल चेक केल्यानंतर सापडू शकतो. हे बिझनेस जर्नल तुम्ही एक सॉफ्ट कॉपी म्हणून सुद्धा मेंटेन करू शकता किंवा प्रॉपर एखादं डायरी घेऊन सुद्धा मेंटेन करू शकता. पण रोजच्या रोज तुमच्या अकाउंटंटनी त्यामध्ये रोजच्या घडलेल्या महत्वाच्या घटना या लिहून ठेवायच्या आहेत. त्या लिहिल्यामुळे तुम्हाला नक्की पुढे जाऊन त्याचा फायदाच होणार आहे. या ज्या 5 गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या ज्या तुमच्या अकाउंटंटनी करायच्या आहेत, या तुम्हाला कशा वाटल्या आणि माझं सजेशन कसं वाटलं हे सुद्धा मला नक्की सांगा. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.